त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला डीपीओ असतो. काही बघायचं नाही, काही नाही, बातम्या सुरू करायच्या. ही मीटिंग ही डीपीसीची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती. त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मीटिंग होतात आणि त्या मीटिंगमध्ये ते ठरवतात. त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये 20% तर निधीचं आम्ही बंधनच घातलंय की ह्या पैशापैकी 20% रक्कम अशी खर्च केली पाहिजे. यंदा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना 1% रक्कम डीपीसीची खर्च करायला सांगितली. इतके दिवस आपल्याकडे 19% होते. कसे 19% होते? 5% महसूलला होते, 5% शिक्षणला होते, 10% झाले, 3%, 5% नाविन्यपूर्ण योजनेला होते, 15 झाले, नंतर 3% ह्याला होते, मला वाटतं शिक्षण ग्रहला होते. असे 18-19% होते आणि आज 20%ची ऑर्डर काढली, 1%ची दिव्यांग, कारण तोही वर्ग मोठा आहे. त्यांनाही डीपीसीच्या निमित्तानं काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या इथं राबवता आल्या पाहिजेत. अशा प्रकारचा निर्णय आपण झाला आणि त्या सगळ्या मीटिंग केल्यानंतर सगळ्या मीटिंग संपवून आज माझा इथला दिवस असतो पार्टी कार्यालयात. पण आज गर्दीच इथं इतकी प्रचंड होती. मी बऱ्याच जणांच्या शिष्टमंडळांना सुरुवातीला आतमध्ये भेटलो, परंतु नंतरच्या काळात माझ्या लक्षात आलं, कारण माझी आज 7 वाजता सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची, सगळ्या म्हणजे ज्यांना उपस्थित राहता येऊ शकतं त्यांना, नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची. हा आला नाही, तो आला नाही, तो अमका झाला, तो तमका झाला. तसं नाही. त्यानिमित्तानं 7 दिवसाचं साधारण प्रत्येकाचं कामकाजाचा आढावा घेता येतो. संघटनेला काय करायचं त्याच्याबद्दलच्या सूचना करता येतात. आमदारांची काय अपेक्षा आहे ते ऐकून घेता येतं आणि एक गेट टुगेदर सारखा आम्ही एकत्र बसतो आणि अशा पद्धतीनं आमचा दर आठवड्याचा तो मंगळवारचा दिवस ठरलेला आहे. आता 7 वाजलेत, आता तिकडे चाललोय. परंतु आपल्याला न बोलता गेलं असतं तरी दादा आमच्याशी बोलले नाही, दादा रागवले, दादा निघून गेले, सुरू व्हायच्या. त्याकरता म्हणलं तुम्हालाही रिस्पेक्ट दिला पाहिजे. तुम्ही दिवस अक्षरशः कोणतरी बोलावं, कोणीतरी बोलावं वगैरे करत असता. दुसरी गोष्ट, काल बघा जे पेपरला आलं, कदाचित राधाकृष्ण विखे पाटील बोलले असतील, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आणि यानंतरही वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात. याकरता आपण जाणार आहोत माझी सहकारी ज्ञानदाकडे. विशाल, धन्यवाद. महाराष्ट्रात घडलेल्या विविध घडामोडींचा सविस्तर आढावा पुढच्या अर्ध्या तासात घ्यायचा आहे. सुरुवात हेडलाईन्सनं करतोय. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पोलिसांना दिलेल्या जबाबात ऋषीराजचा अजब दावा. बिझनेस डीलच्या निमित्तानं बँकॉकला निघाल्याची माहिती. तर सुनेच्या वाढदिवशी मुलगा बँकॉकला जाऊ नये म्हणून तानाजी सावंतांनी हवेतनं फिरवलं विमान. नाशिक शिवसेनेमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. एकनाथ शिंदेंच्या सभेआधी नियोजन बैठकीत नाराजी नाट्य. दादा भुसे येण्याआधी सुहास कांदेंनी बैठक घेतल्यानं जुंपली. अकरा पालक सचिव अद्यापही आपापल्या जिल्ह्यात न गेल्यानं मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी. तात्काळ जिल्ह्यात जात बैठका घेण्याचे आदेश. सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. तर सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अजित नवलेंचा इशारा. संतोष देशमुख हत्येनंतरच्या 6 दिवसात पोलिसांनी काय तपास केला याची सखोल चौकशी करा. आरोपींचं नवं सीसीटीव्ही समोर आल्यावरती धनंजय देशमुखांची मागणी. इंडियाज गॉट लेटेंट शोवरती बंदी घालून शोचे आयोजक आणि कलाकारांवरती कारवाईची महिला आयोगाची मागणी. रणवीर अलाहाबादिया विरोधातली तक्रारीची महिला आयोगाकडनं गंभीर दखल. सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा. खासदार नरेश म्हस्केंची संसदेत मागणी.
माघी गणेशोत्सवासाठी सूट मागणं गरजेचं होतं. हिंदुत्ववादी म्हणवून घेणारं सरकार अपयशी. पीओपी मूर्तींच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरनं आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. उबाठाचे माजी आमदार वैभव नाईकांची एसीबीकडनं 6.5 तास चौकशी. संपत्तीच्या प्रकरणात चौकशी झाल्याची माहिती. एआय ही आजच्या काळाची गरज. एआयमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. फ्रान्स दौऱ्यावरती असलेल्या पंतप्रधान मोदींचं एआय समिट दरम्यानचं विधान.